श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. प्रिय भक्तांनो, जर तुमच्या घरात गेल्या काही दिवसांपासून अचानक काही विचित्र गोष्टी घडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित स्वतः श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात उपस्थित आहेत. हो, अनेक भक्तांच्या आयुष्यात स्वामी येण्याआधी काही खास संकेत दिसतात, पण बहुतेक लोक ते ओळखत नाहीत आणि नंतर पश्चाताप करतात. जर घरात वारंवार उदबत्तीचा सुगंध येत असेल, कोणी नसताना घंटेचा हलका आवाज ऐकू येत असेल किंवा मनात अचानक शांत वाटू लागलं असेल तर हे साधन आहे. स्वामी समर्थ जेव्हा भक्तांवर कृपा करतात तेव्हा ते आधी संकेत देतात, आणि आज मी तुम्हाला तो एक अत्यंत शक्तिशाली संकेत सांगणार आहे जो प्रत्येकाला मिळत नाही. हा संकेत दिसायला लागला तर समजा तुमच्या घरावरचं संकट दूर होणार आहे आणि स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आलाय. पण सावधान, या संकेताकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यात मोठी संधी निघून जाऊ शकते. म्हणून हा स्वामी संदेश पूर्ण ऐका आणि मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा, कारण ज्या भक्तापर्यंत हा संदेश पोहोचतो त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते. अनेक वर्षांपूर्वी अक्कलकोटमध्ये एक गरीब भक्त राहत होता. त्याचं जीवन पूर्ण दुःखाने भरलेलं होतं. घरात पैशांची कमतरता, रोज भांडणं आणि मनात सतत भीती. तो भक्त रोज स्वामींच्या मठात जाऊन फक्त एकच प्रार्थना करायचा, स्वामी, माझ्या घरात सुख कधी येईल? एक दिवस स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहतात आणि ते फक्त एवढंच म्हणाले, संकेत मिळेल, लक्ष ठेव. त्या दिवसानंतर त्या भक्ताच्या घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या. दर सकाळी घरात चंदनाचा सुगंध यायचा. देवाजवळचा दिवा अचानक तेजाने पेटायचा आणि घरातील वातावरण शांत होऊ लागलं. पण त्याला अजूनही काही समजत नव्हतं. एके रात्री तो भक्त झोपलेला असताना त्याला स्वप्नात स्वामी दिसले. स्वामी म्हणाले, ज्या घरात अचानक शांतता निर्माण होते, जिथे नकारात्मकता कमी होते आणि देवाची आठवण वारंवार येऊ लागते, तिथे मी स्वतः उपस्थित असतो. मित्रांनो, हेच ते एक चिन्ह आहे. जर तुमच्या घरात अचानक भांडणं कमी झाली असतील, मन शांत राहत असेल, देवपूजा करण्याची इच्छा वाढत असेल, तर समजा स्वामी तुमच्या घरात आलेत. कारण स्वामींची उपस्थिती सर्वात आधी मन बदलते, नंतर नशीब बदलायला सुरुवात होते. अनेक लोक विचारतात, स्वामींची कृपा कशी ओळखायची? तर लक्षात ठेवा, ज्या घरात सकाळी सकारात्मक ऊर्जा जाणवते, जिथे अचानक चांगल्या गोष्टी घडू लागतात, जिथे संकटातून मार्ग निघतो, ते घर स्वामींच्या संरक्षणाखाली असतं. पण एक गोष्ट कधीही करू नका, घरात नकारात्मक शब्द वापरू नका, रागाने देवघरासमोर बोलू नका आणि स्वामींच्या संकेतांची थट्टा करू नका. कारण कृपा मिळायला वेळ लागतो, पण दूर व्हायला एक क्षण पुरतो. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरावर कृपा ठेवा, आणि उद्यापासून तुमच्या घरात होणारे बदल लक्षात घ्या. कदाचित हा व्हिडिओ पाहणं ही सुद्धा स्वामींचीच इच्छा असेल. मित्रांनो, स्वामी समर्थांची कृपा जेव्हा एखाद्या घरावर सुरू होते तेव्हा फक्त वातावरणच बदलत नाही, तर त्या घरातील लोकांचं नशीबही हळूहळू बदलायला लागतं. पण दुर्दैवाने अनेक लोकांना संकेत मिळतात, तरीही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला आणखी काही गुप्त संकेत सांगणार आहे.
जे स्वामींच्या उपस्थितीचं चिन्ह मानले जातात. पहिला संकेत, ज्या घरात वारंवार देवाचं नाव कानावर पडू लागलं, कोणीतरी अचानक स्वामींचा विषय काढू लागलं, किंवा मोबाईल उघडताच सतत स्वामींचे फोटो व्हिडिओ दिसू लागले, तर समजा स्वामी तुम्हाला स्वतःकडे बोलावतायत. कारण स्वामी आधी भक्ताचं लक्ष स्वतःकडे वळवतात, नंतर त्याचं आयुष्य बदलतात. दुसरा संकेत, जर अनेक संकट येऊनही तुम्ही वाचत असाल, मोठं नुकसान टळत असेल, किंवा शेवटच्या क्षणी मदत मिळत असेल, तर हा योगायोग नसतो. अनेक भक्त सांगतात, आम्ही संपलो होतो, पण कुठून तरी मदत आली. स्वामी भक्तांनो, ती मदत माणसाच्या रूपात स्वामीच पाठवत असतात. एक सत्य नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच भक्ताला एकटं सोडत नाही. तिसरा संकेत, घरातल्या लहान मुलांचं अचानक देवाकडे आकर्षण वाढणं, हे खूप शक्तिशाली चिन्ह मानलं जातं. कारण लहान मुलांचं मन शुद्ध असतं, आणि जिथे दैवी शक्ती असते तिथे मुलं सहज आकर्षित होतात. जर तुमचं मूल अचानक देवघरात बसू लागलं, स्वामींच्या फोटोसमोर हसू लागलं, किंवा मंत्र म्हणू लागलं, तर त्या घरात सकारात्मक शक्ती नक्की असते. मित्रांनो, कधी कधी स्वामी संकेत स्वप्नातूनही देतात. जर स्वप्नात मंदिर दिसत असेल, दिवा दिसत असेल, किंवा एखादा साधू वृद्ध पुरुष आशीर्वाद देताना दिसत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही साधी स्वप्न नसतात. अनेक वेळा स्वामी भक्तांना आधीच सावध करतात, जेणेकरून पुढचं संकट टळू शकेल. पण इथे एक मोठी चूक अनेक लोक करतात. ते संकेत मिळाल्यावरही अहंकार सोडत नाहीत. लक्षात ठेवा, ज्या घरात अहंकार वाढतो तिथून शांतता निघून जाते, आणि जिथे नम्रता असते तिथे स्वामींचा वास असतो. म्हणून आजपासून एक छोटा नियम करा. घरातून बाहेर पडण्याआधी फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि पहा, हळूहळू तुमचं मन मजबूत होईल, भीती कमी होईल, आणि अडचणींमध्येही मार्ग दिसू लागेल. कारण स्वामी फक्त चमत्कार करत नाहीत, ते भक्ताला आतून शक्तिशाली बनवतात. एका भक्ताने स्वामींना विचारलं होतं, स्वामी, तुम्ही आमच्या सोबत आहात हे कसं ओळखायचं? तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले, जेव्हा भक्त संकटातही तुटत नाही, तेव्हा समज मी त्याच्या पाठीशी उभा आहे. मित्रांनो, आज हा संदेश ऐकताना जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल, किंवा मन शांत झालं असेल, तर हा योगायोग नाही. कदाचित स्वामी तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करतात. आज रात्री देवघरात एक दिवा लावा आणि शांतपणे 11 वेळा म्हणा, जय जय रघुवीर समर्थ. मनापासून विश्वास ठेवा, स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग नक्की दाखवतील. जर तुम्हाला हे स्वामींचे संकेत कधी जाणवले असतील, तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या सोबत आहेत. मित्रांनो, काही लोक म्हणतात, आम्हाला स्वामी दिसत नाहीत, मग ते आमच्यासोबत कसे असतील? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वारा दिसत नाही, पण त्याची जाणीव होते. तसंच स्वामी समर्थ दिसत नसले तरी त्यांची कृपा प्रत्येक भक्ताला जाणवत असते. जेव्हा आयुष्यात सगळे दरवाजे बंद होतात आणि अचानक कुठून तरी आशेचा एक किरण दिसतो, तेव्हा समजा स्वामी तुमचा हात धरून चालतायत. अनेक भक्तांच्या आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा ते पूर्णपणे तुटून जातात. ना पैसा, ना साथ, ना मनःशांती. पण नेमकं त्याच वेळी स्वामी एखादा संकेत देतात. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात, कधी एखाद्या शब्दातून, तर कधी
फक्त मनात आलेल्या एका सकारात्मक विचारातून. आणि भक्ताचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. मित्रांनो, स्वामींची कृपा ओळखायची असेल तर तुमच्या आयुष्यातील छोट्या चमत्कारांकडे लक्ष द्या. जिथे मोठं संकट टळलं, जिथे चुकीचा निर्णय घेण्यापासून तुम्ही वाचलात, जिथे शेवटच्या क्षणी मार्ग मिळाला, तिथे स्वामींचा हात नक्की होता. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी फक्त पूजा पुरेशी नसते. मन स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण जिथे द्वेष असतो तिथे शांतता राहत नाही, आणि जिथे शांतता नसते तिथे दैवी शक्ती टिकत नाही. म्हणून आजपासून कोणाचं वाईट बोलणं कमी करा, आई वडिलांचा आदर करा, आणि घरात रोज काही मिनिटं देवाचं नाव घ्या. तुम्हाला बदल स्वतः जाणवेल. घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल, मनातील भीती कमी होईल, आणि झोपही शांत लागेल. कारण स्वामींचं नाव हे फक्त शब्द नाही, ती एक शक्ती आहे. अक्कलकोटमध्ये एक वृद्ध महिला राहत होती. ती रोज स्वामींच्या दर्शनाला जायची, पण तिच्या मनात एकच दुःख होतं. स्वामी, माझ्या मुलाचं आयुष्य कधी सुधारेल? वर्षानुवर्षे ती प्रार्थना करत राहिली. एके दिवशी स्वामींनी तिला पाहिलं आणि म्हणाले, विश्वास ठेव. बास, फक्त 2 शब्द. पण त्या दिवसानंतर तिच्या मुलाच्या आयुष्यात बदल सुरू झाले. त्याला काम मिळालं, घरातली भांडणं कमी झाली, आणि अनेक वर्षांनी त्या घरात आनंद परत आला. मित्रांनो, स्वामींच्या कृपेचं सर्वात मोठं चिन्ह म्हणजे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू शक्य होऊ लागतात. म्हणून संकट आली तरी घाबरू नका. कारण अंधार जितका मोठा असतो तितका जवळ प्रकाश असतो, आणि भक्त जितका दुःखात असतो तितकेच स्वामी त्याच्या जवळ असतात. आज हा संदेश ऐकताना जर तुमच्या मनात आशा निर्माण झाली असेल तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. आता डोळे बंद करा आणि मनापासून फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत नक्की पोहोचते, आणि योग्य वेळ आल्यावर ते उत्तरही नक्की देतात. जर तुम्ही शेवटपर्यंत हा स्वामी संदेश ऐकला असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी कृपा करा. मित्रांनो, जीवनात काही वेळा असे प्रसंग येतात जेव्हा माणूस पूर्णपणे हरून जातो. सगळीकडे अंधार दिसतो, कोणी साथ देत नाही, आणि मनात सतत एकच प्रश्न येतो, देवा, आता काय करू? पण नेमका अशाच वेळी स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेत असतात. कारण स्वामी कधीच भक्ताला दुःख देण्यासाठी संकट पाठवत नाही, तर त्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी पाठवतात. लक्षात ठेवा, सोनं जसं आगीत तापल्यावर अधिक शुद्ध होतं, तसंच भक्ताचं मन संकटांमधून अधिक शक्तिशाली होतं. मित्रांनो, अनेक लोक स्वामींची पूजा करतात, पण विश्वास अर्धवट ठेवतात. संकट आलं की लगेच म्हणतात, स्वामी माझं ऐकत नाहीत. पण एक सत्य लक्षात ठेवा, स्वामी उशीर करू शकतात, पण अन्याय कधीच करत नाहीत. कधी कधी तुमच्यासाठी योग्य वेळ येईपर्यंत ते शांतपणे सगळं पाहत असतात, आणि योग्य क्षणी असं काही घडवतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. एका भक्ताची सत्य घटना आहे. तो माणूस खूप कर्जात होता. घर विकण्याची वेळ आली होती. रोज रात्रभर जागून तो फक्त रडायचा. एक दिवस तो पूर्ण निराश होऊन म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. त्या रात्री त्याला स्वप्नात एक आवाज ऐकू आला, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे.
सकाळी उठल्यानंतरही त्याच्या मनात तेच शब्द घुमत होते. आणि आश्चर्य म्हणजे त्याच आठवड्यात त्याला अशी मदत मिळाली ज्याची त्याने अपेक्षाही केली नव्हती. मित्रांनो, स्वामींची कृपा अनेक वेळा शेवटच्या क्षणी येते. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हाच एक नवीन दरवाजा उघडतो. म्हणून आयुष्यात कितीही कठीण वेळ आली तरी विश्वास सोडू नका. कारण भक्त हार मानतो त्या क्षणी स्वामींचं काम सुरू होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर घरात सतत नकारात्मक ऊर्जा वाटत असेल, वारंवार भांडणं होत असतील, मन बेचैन राहत असेल, तर रोज संध्याकाळी देवघरात दिवा लावा आणि शांतपणे स्वामींचं नाव घ्या. कारण जिथे स्वामींचं नामस्मरण होतं तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाही. श्री स्वामी समर्थ या नावातच इतकी शक्ती आहे की घाबरलेलं मनही शांत होतं. मित्रांनो, स्वामींचा सर्वात मोठा संदेश काय माहिती आहे? भीती सोडा. कारण भीती माणसाला आतून कमकुवत करते आणि विश्वास त्याला पुन्हा उभं करतो. आजपासून एक गोष्ट स्वतःला रोज सांगा, मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत. हे शब्द तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवतील. तुमचं मन मजबूत होईल, नकारात्मक विचार कमी होतील आणि संकटांमध्येही आशा दिसू लागेल. कधी कधी स्वामी चमत्कार दाखवत नाहीत, कारण ते आधी भक्ताला संयम शिकवतात. आणि ज्याने संयम शिकला त्याचं आयुष्य शेवटी सुंदर बनतं. जर आज हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक काम नक्की करा. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून फक्त एवढंच म्हणा, स्वामी, माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा. विश्वास ठेवा, तुमची प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. कारण स्वामी भक्ताचा आवाज नेहमी ऐकतात. जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी तुमच्या सोबत आहेत तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधीकधी आपण विचार करतो, मी इतकी पूजा करतो, इतकं नामस्मरण करतो, तरी माझ्या आयुष्यात दुःख का येतं? पण एक गोष्ट समजून घ्या, दुःख ही शिक्षा नसते, ती अनेक वेळा बदलाची सुरुवात असते. स्वामी समर्थ भक्ताला तुटू देत नाहीत, ते त्याला घडवत असतात. जसं आई आपल्या मुलाला चालायला शिकवते तसं स्वामी भक्ताला आयुष्याशी लढायला शिकवतात. मित्रांनो, काही लोक फक्त चमत्कार शोधत राहतात, पण स्वामींचा खरा चमत्कार काय असतो माहितीये? तुटलेला माणूस पुन्हा उभा राहणं, हरलेला माणूस पुन्हा हसणं आणि निराश मनात पुन्हा आशा निर्माण होणं. हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. एका तरुणाची गोष्ट आहे. त्याचं आयुष्य पूर्णपणे बिघडलं होतं. काम नव्हतं, मित्र सोडून गेले होते आणि घरात सतत अपमान होत होता. तो इतका निराश झाला होता की त्याने लोकांपासून स्वतःला आपणहूनच खूप दूर केलं होतं. पण त्याची आई रोज एकच गोष्ट त्याला सांगायची, बाळा, फक्त स्वामींचं नाव घे, एक दिवस सगळं ठीक होईल. सुरुवातीला त्याला अजिबात विश्वास नव्हता, पण हळूहळू तो नियमाने रोज नामस्मरण करू लागला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात छोटे छोटे बदल सुरू झाले. त्याला काम मिळाले, त्याच्या मनातली भीती कमी झाली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने स्वतःवरचा विश्वास पुन्हा मिळवला. मित्रांनो, स्वामींची कृपा नेहमी अचानक मोठ्या चमत्कारासारखी येत नाही. कधीकधी
ती शांतपणे आयुष्य बदलत असते. म्हणून आज जर तुमच्याकडे काही कमी असेल तर दुःखी होऊ नका. कारण देव उशीर करू शकतो, पण भक्तासाठी चुकीचं कधीच काही ठरवत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, जे हरवलंय त्यापेक्षा खूप चांगलं काहीतरी पुढे तुमची वाट पाहत असू शकतं. तुम्ही फक्त विश्वास ठेवणं थांबवू नका. मित्रांनो, घरात सुखशांती हवी असेल तर एक नियम कायम पाळा. सकाळी उठल्यावर मोबाईल पाहण्याआधी सर्वात आधी देवाचं नाव घ्या. कारण दिवसाची सुरुवात ज्या विचाराने होते तसाच दिवस पुढे घडत जातो. आणि जर दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने झाली तर मनाला एक वेगळीच खूप मोठी ताकद मिळते. आणखी एक गोष्ट, घरात कधीही अन्नाचा अपमान करू नका. आई वडिलांना कधी दुखावू नका आणि गरीब माणसाला कधीच कमी समजू नका. कारण स्वामींची कृपा तिथेच जास्त असते जिथे नम्रता आणि दया असते. अनेक भक्त विचारतात, स्वामींची कृपा कायम कशी टिकवायची? याचं उत्तर खूप सोपं आहे. तुमचं मन स्वच्छ ठेवा, वाईट विचार कमी करा आणि तुम्हाला शक्य असेल तितकी दुसऱ्यांना मदत करत राहा. कारण जिथे चांगुलपणा असतो तिथे दैवी शक्ती आपोआप आकर्षित होते. आज हा संदेश ऐकत असताना जर तुमच्या मनात तुम्हाला शांतता जाणवत असेल तर समजा स्वामींचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. आता डोळे बंद करा आणि मनापासून फक्त एवढंच म्हणा, स्वामी, माझ्या आयुष्यात मला योग्य तो मार्ग दाखवा. विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. स्वामी प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तू मला मंदिरात शोधतोस, फोटोमध्ये शोधतोस, मूर्तीमध्ये शोधतोस, पण मी फक्त तिथेच नसतो. मी तुझ्या विश्वासात असतो, तुझ्या मनातील प्रार्थनेत असतो, तुझ्या घरातील प्रेमात असतो. तू कधी पाहिलंयस का, काही दिवस घरातील वातावरण अचानक शांत शांत वाटायला लागतं. पूर्वी जिथे सतत तणाव होता तिथे हळूहळू प्रेम वाढायला लागतं. पूर्वी जिथे निराशा होती तिथे आशेचा एक छोटासा किरण दिसू लागतो. अनेक लोक विचारतात, स्वामी, तुमची उपस्थिती ओळखायची कशी? बाळा, माझी उपस्थिती भिंतीवर लिहिलेली नसते, ती घरात येणाऱ्या सकारात्मक बदलांमध्ये दिसते. जेव्हा घरात अचानक एक वेगळीच शांती जाणवते, जेव्हा सतत काळजीत असलेलं मन थोडं हलकं वाटायला लागतं, तेव्हा घरातील लोक पुन्हा एकमेकांशी प्रेमाने बोलू लागतात. तेव्हा त्या क्षणांना तू साधासा योगायोग समजू नकोस. कारण कधी कधी खरे संकेत बाहेर दिसत नाही, ते आत उमलतात. काही जण म्हणतात, स्वामी, आम्हाला चमत्कार हवाय. बाळा, सर्वात मोठा चमत्कार म्हणजे तुझ्या घरात पुन्हा हसू परत येणं, तुटलेली नाती पुन्हा जोडली जाणं, निराश मनात पुन्हा आशा निर्माण होणं. तू रोज माझ्यासमोर हात जोडतोस, पण लक्षात ठेव, फक्त हात जोडण्यात नाही तर मन जोडण्यात शक्ती आहे. आजपासून तुझ्या घरात एक गोष्ट कर. सकाळी किंवा रात्री फक्त 2 मिनिटे शांत बस, डोळे बंद कर आणि मनातून म्हण, श्री स्वामी समर्थ. हे 3 शब्द मनात श्रद्धेने उच्चार. घरात काय बदल होतात ते पहा. कदाचित तुला बाहेर एखादं चिन्ह दिसणार नाही, पण तुझ्या मनातला अंधार कमी व्हायला सुरुवात होईल. आणि बाळा, जेव्हा मनात शांतता निर्माण होते तेव्हा समज, मी तुझ्यापासून दूर नाही. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.
आणि लक्षात ठेव, स्वामींची उपस्थिती फक्त चिन्हांमध्ये नसते, ती श्रद्धा, धैर्य आणि प्रेमातही जाणवते. श्री स्वामी समर्थ. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जीवनात कितीही अंधार आला, कितीही संकट आली, कितीही वेळा तू मनातून तुटलास, तरी स्वतःला एकटं समजू नकोस. कारण जेव्हा माणूस पूर्णपणे थकून जातो, तेव्हाच विश्वास त्याचा हात धरायला पुढे येतो. कधी कधी आपण आयुष्यात इतके थकून जातो की शरीराला नाही तर मनाला विश्रांती हवी असते. दिवसभर आपण सगळ्यांसमोर मजबूत असल्याचा आवांतो. मी ठीक आहे, हे 3 शब्द इतक्या वेळा बोलतो की शेवटी स्वतःलाच ते खरं वाटू लागतं. पण रात्री जेव्हा शांतता असते, तेव्हा मन पुन्हा सगळे प्रश्न समोर आणतं. तू कदाचित कोणासाठी खूप काही केलं असेल, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या असतील, स्वतःच्या वेदना लपवून इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला असेल. पण प्रत्येक वेळी जग आपल्याला समजेलच असं नसतं. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त शिकवण्यासाठी येतात. काही लोक प्रेम देतात, काही लोक जखम देतात आणि काही लोक आपल्याला स्वतःची किंमत शिकवतात. आज स्वतःला एक प्रश्न विचार, मी इतका वेळ सगळ्यांसाठी जगलो, पण स्वतःसाठी कधी जगलो? कारण स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, स्वतःला वेळ देणं हा अपराध नाही आणि स्वतःच्या मनाला ऐकणं ही कमजोरी नाही. जीवनात जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखं होत नाही, तेव्हा आपण लगेच विचार करतो, माझ्याच बाबतीत असं का? पण प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच मिळत नाही. बीज जमिनीत पेरलं की दुसऱ्या दिवशी झाड होत नाही. आधी अंधारात राहावं लागतं, मातीखाली दडून राहावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि मग योग्य वेळी ते वर येतं. कदाचित आज तू अशाच एका टप्प्यातून जात असशील. तुला वाटत असेल की काहीच बदलत नाहीये, प्रयत्न करूनही काही मिळत नाहीये. पण अनेकदा शांततेतही बदल सुरू असतात. नदी आवाज करत वाहते, पण सूर्योदय शांतपणे होतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष तुला तोडण्यासाठी आलेला नसतो. काही संघर्ष तुला मजबूत करण्यासाठी आलेले असतात. माणसाला सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा त्याला स्वतःच्या माणसांकडून समजून घेतलं जात नाही. बाहेरच्या लोकांनी काही बोललं तर तितकं दुखत नाही, पण ज्यांच्यासाठी आपण मनापासून उभे राहिलो त्यांनीच दूर जाणं हे मनाला आतून हलवतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी किंमत लोकांच्या वागण्यावर ठरत नाही. कोणीतरी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून तू कमी होत नाहीस. कोणीतरी तुला सोडलं म्हणून तू अपूर्ण होत नाहीस. सूर्याला स्वतःचा प्रकाश सिद्ध करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसते. तसंच तुझ्यातली किंमतही कोणाच्या शब्दांवर अवलंबून नाही. आज जर तुझ्या डोळ्यात पाणी असेल तर त्याची लाज बाळगू नकोस. रडणं कमजोरीचं चिन्ह नाही, कधी कधी ते मन हलकं होण्याचा मार्ग असतो. खूप दिवसांपासून जे शब्द तू आतमध्ये बंद करून ठेवलेत त्यांचं वजनही खूप असतं. प्रत्येक वेळी मजबूत राहण्याची गरज नसते. कधी कधी स्वतःला हे सांगणंही गरजेचं असतं, हो मला त्रास होतोय, हो मी थकलोय, पण मी थांबणार नाही. कारण सर्वात काळी रात्र ही कायम राहत नाही. आता हे ऐकताना काही क्षण डोळे बंद कर आणि स्वतःला शांतपणे एक वचन दे. मी स्वतःला कमी समजणार नाही. मी माझ्या दुःखाने स्वतःची ओळख बनू देणार नाही. मी पडेन कदाचित, पण पुन्हा उभा राहीन. मी माझ्या आयुष्याकडे आशेने पाहीन आणि एक दिवस जेव्हा तू मागे वळून आजचा काळ पाहशील तेव्हा तुला जाणवेल, ज्या दिवसांनी तुला सर्वात जास्त रडवलं
त्याच दिवसांनी तुला सर्वात जास्त मजबूत बनवलं. आणि त्या दिवशी तू स्वतःला हसून म्हणशील, मी हारलो नव्हतो, मी फक्त शिकत होतो. प्रिय भक्तांनो, आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत. शरीरावरच्या जखमा काही दिवसांनी भरतात, पण मनावरच्या जखमा अनेकदा वर्षानुवर्षे शांतपणे आपल्या सोबत चालत राहतात. लोक विचारतात, तू एवढा शांत का झालास? पण त्यांना कसं सांगायचं की शांतता ही नेहमी समाधानाची नसते. कधी कधी ती थकव्याचीही असते. तूही कदाचित अनेक वेळा स्वतःच्या मनाला समजावलं असेल, सगळं ठीक होईल असं स्वतःलाच म्हटलं असेल, पण आतमध्ये कुठेतरी एक आवाज पुन्हा विचारत असेल, खरंच का? आणि हे प्रश्न विचारणं चुकीचं नाही. माणूस आहेस तू, भावना आहेत तुझ्याकडे, वेदना आहेत, स्वप्न आहेत, अपेक्षा आहेत. पण लक्षात ठेव, आयुष्याने तुला अजून पूर्ण लिहून झालेलं नाही. तुझी कथा अजून बाकी आहे. एक दिवस असा येतो जेव्हा माणूस खूप काही बोलायचं ठरवतो, पण शेवटी शांत राहतो. कारण त्याला कळतं की प्रत्येकाला आपलं दुःख समजावून सांगणं शक्य नसतं. जगाला तुझ्या हसण्यामागचं कारण दिसेल, पण तुझ्या शांततेमागचं वादळ दिसणार नाही. तू अनेकदा सगळ्यांसाठी धावलास, कोणाचं मन तुटू नये म्हणून स्वतःचं मन दुखावून घेतलंस, कोणाला त्रास नको म्हणून स्वतःच अश्रू लपवलेस. पण आज स्वतःसाठी एक गोष्ट कर. आरशात स्वतःकडे बघ आणि मनात सांग, मी पुरेसा आहे, माझ्यात काही कमी नाही, मी माझ्या संघर्षांपेक्षा मोठा आहे. कारण अनेकदा माणूस जगाकडून स्वीकार शोधत राहतो, पण सर्वात आधी स्वतःचा स्वीकार गरजेचा असतो. आज ज्या गोष्टी तुझ्या मनाला त्रास देत आहेत, त्या कदाचित काही वर्षांनी फक्त आठवणी असतील. आज जे अशक्य वाटतंय ते उद्या तुला साधं वाटेल. कारण वेळ खूप शक्तिशाली असते. वेळ माणसाला शिकवते, वेळ माणसाला मजबूत करते आणि वेळ माणसाला त्याची खरी ओळख करून देते. आयुष्यातील प्रत्येक वळण तुला काहीतरी शिकवत असतं. पडणं चुकीचं नाही, तुटणं चुकीचं नाही. चुकीचं फक्त एकच आहे, स्वतःवरचा विश्वास सोडून देणं. कारण जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्याकडून आयुष्य खूप काही करून घेतं. आता काही क्षण शांत हो. आजपर्यंत जे दुःख तू मनात दाबून ठेवलंस, जे शब्द कधी कोणाला सांगितले नाहीत, ज्या गोष्टींनी तुला रात्री जागं ठेवलं, त्या सगळ्यांकडे आता वेगळ्या नजरेने पहा. कारण कदाचित ते तुझ्या आयुष्याचा शेवट नव्हते, ते तुला बदलण्यासाठी आलेले अध्याय होते. तू जे सहन केलेस त्याने तुला कमकुवत नाही केलं, त्याने तुला अधिक खोल, अधिक समजूतदार, अधिक मजबूत केलं. आणि आज या क्षणी स्वतःला एक वचन दे, मी हार मानणार नाही, मी स्वतःवर विश्वास ठेवणार, मी माझ्या मनात आशेचा दिवा जिवंत ठेवणार. कारण अंधार कितीही मोठा असला, एका छोट्याशा प्रकाशानेही रात्र बदलू शकते. आणि कधी कधी तो छोटासा प्रकाश आपण स्वतःच असतो. प्रिय भक्तांनो, जीवनाचा प्रवास खूप लांब आहे. या प्रवासात काही लोक कायम सोबत राहतात, काही लोक अर्ध्या रस्त्यात हात सोडून जातात, तर काही लोक फक्त एक धडा शिकवून निघून जातात. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, प्रत्येक भेटीमागे काही ना काही कारण असतं. तू आज ज्या ठिकाणी आहेस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तू किती लढलायस हे फक्त तुलाच माहितीये. लोकांना फक्त तुझं हसू दिसतं, पण त्या हसण्यामागचे संघर्ष दिसत नाहीत. कधी कधी माणूस इतका थकतो की त्याला काही मिळवायचंही वाटत नाही. फक्त थोडी शांतता हवी असते, थोडासा आधार हवा असतो. कोणीतरी मनापासून विचारावं, तू खरंच ठीक आहेस ना?
आणि जेव्हा असा प्रश्न कोणी विचारत नाही, तेव्हा मन स्वतःशीच बोलायला लागतं. तुला माहिती आहे का, मनाला सर्वात जास्त वेदना कशाने होतात? अपेक्षांनी. कारण आपण ज्या लोकांसाठी मनापासून उभं राहतो, त्यांच्याकडूनही तसंच प्रेम, तसाच आधार, तशीच काळजी अपेक्षित असते. पण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं चालत नाही. काही वेळा आपण ज्या लोकांसाठी सर्व काही करतो, तेच लोक आपल्या वेदना समजू शकत नाहीत. सुरुवातीला खूप त्रास होतो. मन प्रश्न विचारतं, मी कमी पडलो का? माझ्यात काही चूक होती का? पण प्रत्येक वेळी उत्तर तुझ्यातच चूक होती असं नसतं. कधी कधी लोक फक्त तुझी किंमत ओळखू शकत नाहीत. आता एक गोष्ट मनात ठेव, स्वतःची तुलना कोणाशीही करू नकोस. कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळे. कोणीतरी खूप वेगाने पुढे जाताना दिसेल, तर कोणीतरी शांतपणे स्वतःचा मार्ग तयार करत असेल. दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नकोस. फुलांना बघ, गुलाब वेगळा फुलतो, कमळ वेगळं फुलतं, मोगरा वेगळा फुलतो. कोणीच कोणाशी स्पर्धा करत नाही. प्रत्येकाचं स्वतःचं सौंदर्य असतं. तसंच तुझंही आहे. आज जर तुझ्या मनात खूप गोंधळ असेल, तर काही क्षण शांत बस, फोन बाजूला ठेव, डोळे बंद कर, एक खोल श्वास घे आणि स्वतःला सांग, मी अजून संपलेलो नाही. माझ्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे. मी माझ्या दुःखापेक्षा मोठा आहे. कारण माणूस तेव्हा हरत नाही जेव्हा तो पडतो. माणूस तेव्हा हरतो जेव्हा तो स्वतःवरचा विश्वास सोडतो. आणि तू अजून इथे आहेस, म्हणजे तुझ्यात अजून ताकद बाकी आहे. कदाचित आज तुझं मन खूप भरून आलं असेल, कदाचित डोळ्यात पाणीही आलं असेल, पण ते ठीक आहे. कारण काही अश्रू कमजोरीचे नसतात, ते मनातील ओझं हलकं करणारे असतात. आज स्वतःला एवढंच सांग, मी पुन्हा उभा राहीन, मी पुन्हा हसेन, मी पुन्हा स्वप्न पाहीन. आणि एक दिवस आजचा हा काळ आठवेल, पण वेदना आठवणार नाहीत. आठवेल फक्त एवढंच, मी खूप लढलो आणि शेवटी मी स्वतःला हरवू दिलं नाही. प्रिय भक्तांनो, काही वेळा जीवन आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं, जिथे पुढचा रस्ता स्पष्ट दिसत नाही. सगळीकडे धुकं असतं, मनात प्रश्न असतात आणि आपण शांतपणे फक्त इतकाच विचार करत बसतो, आता पुढे काय? पण आयुष्याचा एक नियम आहे, जेव्हा संपूर्ण रस्ता दिसत नाही, तेव्हा फक्त पुढचं एक पाऊल दिसलं तरी पुरेसं असतं. कारण मोठे प्रवास नेहमी छोट्या पावलांनीच पूर्ण होतात. आज जर तुझ्या मनात गोंधळ असेल, तर संपूर्ण आयुष्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त आजचा दिवस पार करण्याचा विचार कर. फक्त पुढचं एक पाऊल टाक. तुला माहिती आहे का, जगातली सर्वात कठीण गोष्ट कोणती असते? स्वतःला पुन्हा उभं करणं. कारण जेव्हा दुसरा कोणी आपल्याला दुखावतो, तेव्हा जखम फक्त मनावर होत नाही, ती विश्वासावरही होते. आणि तुटलेला विश्वास पुन्हा उभा करणं सोपं नसतं. मग माणूस हळूहळू बदलायला लागतो. पूर्वी मनापासून हसायचा, आता फक्त हसल्यासारखं करतो. पूर्वी लगेच विश्वास ठेवायचा, आता प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. पूर्वी स्वतःसाठी स्वप्न पाहायचा, आता फक्त दिवस काढतो. पण तुझ्यातलं प्रकाशमान रूप अजून संपलेलं नाही. ते अजून तुझ्यात आहे. त्याला फक्त पुन्हा जागं करण्याची गरज आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचार, मी इतका वेळ कोणासाठी धावत होतो? लोकांच्या अपेक्षांसाठी, त्यांच्या शब्दांसाठी, त्यांच्या मान्यतेसाठी? कारण अनेकदा आपण इतरांना आनंदी करण्यात इतके व्यस्त होतो की
स्वतःचं हसू विसरून जातो, स्वतःची स्वप्न मागे ठेवतो, स्वतःच्या मनाला शांत बसायला सांगतो. आणि मग एक दिवस अचानक लक्षात येतं, मी स्वतःलाच हरवून बसलो. पण हरवलेली प्रत्येक गोष्ट कायमची हरवत नाही. काही गोष्टी पुन्हा सापडतात, स्वतः सुद्धा. आता कल्पना कर, काही वर्षांनी तू मागे वळून आजच्या दिवसाकडे बघतोयस. तुला तुझी ही धडपड दिसतीये, तुझे हे अश्रू दिसतायत, तुझे हे संघर्ष दिसतायत. आणि त्यावेळी तुझ्या चेहऱ्यावर एक शांत हसू येतं. कारण तुला कळतं, मी ज्या गोष्टींना शेवट समजत होतो त्या तर नवीन सुरुवाती होत्या. मी ज्या वेदनांना शिक्षा समजत होतो त्या मला मजबूत बनवणारे धडे होते. आता हे ऐकताना मनात एक छोटासा दिवा लाव, आशेचा दिवा. कारण आशा संपली की माणूस आतून हरायला लागतो. आणि जोपर्यंत मनात आशा जिवंत आहे तोपर्यंत काहीच संपलेलं नसतं. आज स्वतःला शांतपणे सांग, मी अजूनही चालतोय, मी अजूनही प्रयत्न करतोय, मी अजूनही हार मानलेली नाही. आणि जो माणूस अजून चालतोय त्याचा प्रवास अजून संपलेला नसतो. कारण प्रत्येक नवीन सकाळ हे जीवनाचं एक शांत वचन घेऊन येते, आज पुन्हा एक संधी आहे. प्रिय भक्तांनो, आयुष्यात काही दिवस असे येतात की सकाळ होते, सूर्य उगवतो, सगळं नेहमीसारखंच चालू असतं, पण मन मात्र शांत नसतं. चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू असतं, कामही चालू असतं, लोकांशी बोलणंही होतं, पण आतमध्ये कुठेतरी एक रिकामी जागा असते. आणि त्या रिकाम्या जागेचं दुःख हे असतं की ती कुणालाच दिसत नाही. कधी कधी माणूस इतका शांत होतो की लोकांना वाटतं हा खूप मजबूत आहे. पण सत्य वेगळं असतं. काही लोक मजबूत नसतात, ते फक्त वेदना लपवायला शिकलेले असतात. तुला आठवतं का, एक काळ असा होता जेव्हा तू मनापासून हसायचास, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचास. कुणाचा फोन आला की चेहरा आनंदाने उजळायचा. काही स्वप्न होती, काही इच्छा होत्या, काही लोक खूप जवळचे वाटायचे. पण हळूहळू वेळ बदलली, लोक बदलले, परिस्थिती बदलली आणि कदाचित तूही बदललास. पण बदलणं चुकीचं नाही. कारण ऋतू बदलतात म्हणून झाड मरत नाही, ते पुन्हा फुलण्यासाठी स्वतःला तयार करत असतं. आज एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी कथा अजून संपलेली नाही. आज ज्या पानावर तू उभा आहेस ते कदाचित दुःखाचं असेल, पण पूर्ण पुस्तक तसंच असेल असं नाही. कारण प्रत्येक कथेत संघर्ष असतो, प्रत्येक कथेत अश्रू असतात, प्रत्येक कथेत अंधार असतो, पण प्रत्येक चांगल्या कथेत एक सुंदर वळणही असतं. आणि कदाचित तुझ्या आयुष्याचं ते वळण अजून पुढे असेल. काही वेळा मन म्हणतं, बास, आता नाही होत, आता खूप झालं, आता थकलोय. पण त्याच वेळी आतमध्ये एक छोटासा आवाजही असतो, जो शांतपणे म्हणतो, आणखी एक प्रयत्न कर, आणखी एक दिवस थांब, आणखी एक पाऊल पुढे टाक. कारण अनेकदा सर्वात मोठे बदल त्या क्षणानंतर येतात जिथे आपण हार मानण्याच्या अगदी जवळ असतो. आता हे ऐकताना काही क्षण स्वतःला माफ कर. ज्या चुका झाल्या त्यासाठी, ज्या गोष्टी तुझ्या हातात नव्हत्या त्यासाठी, ज्या लोकांसाठी तू स्वतःला खूप त्रास दिलास त्यासाठी. स्वतःला सांग, मी माणूस आहे, माझ्याकडून चुका होऊ शकतात, मी प्रत्येक वेळी मजबूत राहू शकत नाही, पण मी पुन्हा उठू शकतो, मी पुन्हा हसू शकतो, मी पुन्हा सुरुवात करू शकतो. आणि कधी कधी नवीन आयुष्याची सुरुवात बाहेरून होत नाही, ती शांतपणे मनाच्या आतून सुरू होते. प्रिय भक्तांनो,
जीवनाचा रस्ता नेहमी सरळ नसतो. काही ठिकाणी सुंदर फुले असतात, काही ठिकाणी काटे असतात, तर काही ठिकाणी इतका अंधार असतो की पुढचं पाऊलही दिसत नाही. पण जे लोक चालणं थांबवत नाहीत तेच शेवटी त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. आज जर तुला वाटत असेल की सगळं थांबलंय, तर लक्षात ठेव, थांबलेला क्षण म्हणजे संपलेलं आयुष्य नसतं. काही वेळा निसर्ग सुद्धा शांत होतो, वारा थांबतो, पाऊस थांबतो, रात्रही थांबलेली वाटते, पण नंतर पुन्हा पहाट होते. तुझ्या आयुष्यातली पहाटही अजून संपलेली नाही. काही लोक तुझ्या आयुष्यात आले आणि गेले. काही लोकांनी वचन दिलं आणि निघून गेले. काही लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि काहींनी नाही ठेवला. पण एक गोष्ट स्वतःला विचार, ज्यांनी तुझा हात सोडला त्यांच्यामुळे तू स्वतःचे हातही सोडणार आहेस का? नाही. कारण आयुष्यात कितीही लोक दूर गेले तरी स्वतःची साथ स्वतःला सोडायची नसते. स्वतःसाठी उभं राहणं शिकावं लागतं. स्वतःचा आधार स्वतः व्हावं लागतं. आज मन खूप शांत करून हे शब्द ऐक. तू जितका विचार करतोस त्यापेक्षा जास्त मजबूत आहेस. तू जितका स्वतःला कमी समजतोस त्यापेक्षा जास्त मौल्यवान आहेस. आणि जितका तू एकटा वाटतोस तितका खरं तर एकटा नाहीस. कारण तुझ्या आयुष्यात अजून खूप लोक भेटतील, खूप नवीन सुरुवाती होतील, खूप नवीन आनंद येतील. आज जे रिकामं वाटतंय ते कायमचं रिकामं राहणार नाही. तुला माहितीये का, आकाशातले तारे दिवसाच्या वेळी दिसत नाहीत. याचा अर्थ ते नाहीच आहेत असा होत नाही. ते तिथेच असतात, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतात. तसंच काही स्वप्नांचं असतं. आज ती दूर वाटत असतील, आज ती अशक्य वाटत असतील, पण योग्य वेळ आली की काही गोष्टी अचानक स्पष्ट होतात. आता काही क्षण डोळे बंद कर आणि स्वतःला मनापासून सांग, मी माझ्या भीतीपेक्षा मोठा आहे, मी माझ्या दुःखापेक्षा मोठा आहे, मी माझ्या भूतकाळापेक्षा मोठा आहे. मी अजून संपलेलो नाही. माझ्यात अजून ताकद आहे, माझ्यात अजून आशा आहे, माझ्यात अजून प्रकाश आहे. आणि जोपर्यंत माणसाच्या मनात प्रकाश जिवंत असतो तोपर्यंत अंधार कधीच जिंकत नाही. प्रिय भक्तांनो, जर तुम्ही इथेपर्यंत ऐकलं असेल तर एक क्षण शांत बसा. आज या संपूर्ण प्रवासात आपण दुःखाबद्दल बोललो, संघर्षाबद्दल बोललो, एकटेपणाबद्दल बोललो आणि पुन्हा उभं राहण्याच्या शक्तीबद्दल बोललो. कदाचित या शब्दांमध्ये तुम्हाला तुमचं आयुष्य दिसलं असेल. कदाचित काही ओळींनी तुमच्या डोळ्यात पाणी आणलं असेल. कदाचित काही क्षणांसाठी तुम्हाला असं वाटलं असेल की हे तर माझ्याच मनातलंय. आणि जर असं वाटलं असेल तर हे लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. तुमचा संघर्ष फक्त तुमचाच नाही. तुमच्या मनात चालणारं वादळ फक्त तुम्हीच अनुभवत नाही. कारण या जगात अनेक लोक शांतपणे लढतायत. अनेक लोक चेहऱ्यावर हसू ठेवून आतून तुटलेले आहेत. अनेक लोक रोज स्वतःला पुन्हा उभं करतात आणि तुम्हीही त्यांच्यापैकी एक आहात. पण आज एक वचन स्वतःला द्या, कितीही कठीण परिस्थिती आली तरी मी स्वतःवरचा विश्वास सोडणार नाही. मी माझ्या मनातली आशा संपवणार नाही. मी स्वतःला कमी समजणार नाही. मी माझ्या दुःखाला माझी ओळख बनू देणार नाही. कारण जीवन कितीही कठीण असलं, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ येणं कधीच थांबत नाही. आणि तुमच्या आयुष्यातली सकाळही येईल. कदाचित आज नाही, कदाचित उद्या नाही, पण योग्य वेळी नक्की येईल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. शांतपणे प्रयत्न करत राहा. मनात आशेचा दिवा जिवंत ठेवा आणि प्रत्येक सकाळी स्वतःला एवढंच सांगा, मी अजून हरलेलो नाही. माझी कथा अजून बाकी आहे.
जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचा एक शब्द दुसऱ्या कोणाच्या मनाला शक्ती देऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.